महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चोपडा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी रात्रीपासून जोरदार पाऊस, रत्नावती नदीला महापूर। चोपडा तालुक्यातील सातपुड्या पायथ्यालगत असलेल्या गावांना काल रात्रीपासून मुसळधार पावसाने आगमनामुळे रत्नावती नदीला महापूर आला असून परिसरातील गावांचा तालुक्यातील संपर्क तुटला आहे। तसेच धरण व नद्यांना महापुराचे रौद्ररूप धारण झाले आहे। गेल्या 20 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्रीपासून परिसरात जोर पकडला असून नागलवाडी, वैजापूर, बोर, रजंटी, विरवाडे, वराड, चोपडासह परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। परिसरातील जीवनदायी ठरलेले नद्या, धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे। येथील बंधारा ओसंडून वाहत असून त्यामुळे रत्नावती नदीला महापूर दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे परिसरातील रत्नावती नदीचा पाण्याचा प्रवाह वाढला आहे। प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन केले आहे। रात्रीपासून चालू असलेल्या पावसाने परिसरात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, त्याचबरोबर नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे। तसेच जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण प्रकल्पात सध्या 97.6% पाणीसाठा झाला आहे। 31 जुलै 2026 रोजी वेळ दुपारी 12 वाजता हा पाणीसाठा झाला। माननीय कार्यकारी अभियंता यांना पाटबंधारे विभाग जळगाव यांच्या आदेशानुसार आज दुपारी 1 वाजता गिरणा धरणाचे दरवाजे उघडून गिरणा नदीपात्रात अंदाजे 1000 ते 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। सध्या धरणात पाणलोट क्षेत्रातून 10,000 ते 15,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून आवक वाढल्यास विसर्गातही वाढ करण्यात येईल। नागरिकांना महत्त्वाचे आवाहन आहे, नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे। पशुधन शेतीतील मोटार पंप साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्यात याव्यात। नदी पात्रात सुरू असलेल्या सर्व बांधकामावरील यंत्रसामग्री व साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे। संबंधित शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सचिन पाटील, चोपडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।